दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिमला मिर्च म्हणली की लहान असो अगर मोठे असो कोणीही याला खायला प्रेफर करत नाही, पण तुम्ही जर या पद्धतीची जर शिमला मिर्च खाल्ली ना तर सगळेजण आवडीनं खातील। याच्यामध्ये चीज पनीर भरभरून टाकलेला आहे। चला तर चालू करूयात। या ठिकाणी मी 4 शिमला मिर्च घेतलेला आहेत। त्याला ना असं एका साइडनं कट करून घ्यायचं याच्या देठाकडून, त्याला गोलाकार ठेवायचं आणि त्यातल्या सर्व बी आपण अशा काढून घेऊ, जेणेकरून बी जास्त पडल्यामुळे आणखीन जास्त कट होईल। या 4ही शिमला मिरची आपण तशाच कट करून घेतल्या आहेत। या ठिकाणी उरलेली जी शिमला मिरची देठ आहे, देठाकडची जी साईड आहे ना त्याला लहान आपण चॉपिंग करून घेणार आहेत। ते आपल्याला जे आपण पनीरचं बॅटर बनवणार आहेत ना त्याच्यामध्ये हे घालायला उपयोगी पडणार आहेत आपल्याला। या ठिकाणी 1 कप भरून आपल्याला ग्रेटेड पनीर लागेल। हे पनीर आहे याला आपण खिसणीवर छानसं घासून घेऊ। तेवढ्याच सेम प्रमाणात आपण चीजही घेणार आहे, कारण चीज पनीर म्हटले की लहान मुलं नेहमी खाणार म्हणजे याची श्युरिटीच आहे। या ठिकाणी 1 उकडलेला बटाटा घेणार आहे। सपोज तुमच्याजवळ जर पनीर जर या ठिकाणी नसेल किंवा चीज जर नसेल तर उकडलेला बटाटा, ओला नारळ किंवा सुका नारळही तुम्ही याच्या ठिकाणी घेऊ शकता। कांदा टोमॅटोचा यूज करा त्या ठिकाणी, आणि थोडंसं कूट, हे सगळं बॅटर मिक्स करून या ठिकाणी जो आपण मसाला घालणार आहेत ना तोच मसाला सेम त्यात घालायचा। 1 चमचा मीठ, चतकोर चमचा हळद, या ठिकाणी आपण तिखटाचं प्रमाण कमीच ठेवणार आहेत। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, चतकोर चमचा व्हाईट पेपर, 1 चमचाभर या ठिकाणी आपण जिरे घालणार आहेत। या ठिकाणी अर्धा चमचा आपण गरम मसाला घालणार आहेत। हे कोथिंबीर घालणार आहेत आणि थोडीशी चॉप केलेली या ठिकाणी शिमला मिरची घालणार आहेत। या ठिकाणी शिमला मिरची तिखटच असते, त्याच्यामुळे ना वरून कोटिंग ही शिमला मिरची आहे, आतमध्येही शिमला मिरची आहे, त्याच्यामुळे आपण तिखटाचं प्रमाण या ठिकाणी कमी घातलेलं आहे। मिक्स करून घेऊत आणि जी आपण शिमला मिरची कट केली आहे ना त्याच्या खाली बुडाला अगोदर आपण हे चॉप केलेले सगळं शिमला मिरची चॉपिंग घालणार आहेत आणि त्याच्यावर हे बॅटर ना एकदम प्रेस करून आपण घालणार आहे, जेणेकरून जेव्हा आपण कढईमध्ये याला परतवून घेऊत ना त्यावेळेस ना हे बॅटर खाली पडू नये म्हणून आपण असं करणार आहेत। हे पहा, पूर्ण प्रेस करून घ्यायचं आहे। प्रेस करायला म्हणजे थोडासाही हलगर्जीपणा करू नका, जेणेकरून आपली पूर्ण नाही तर भाजी खराब होऊन जाईल। हे पहा, आणखीन याच्यात एक पद्धत आहे, जर तुम्ही ही भाजी जर कुकरमध्ये केलात ना शिट्टी होण्याच्या अगोदर याला बंद करायचं, ॲज इट इज हे असंच राहतं। पण आपण ही भाजी ना अशा प्रकारे कढईत करणार आहेत। एक चम्मच तेल घातलं आणि 1 चम्मच या ठिकाणी बटर घालणार आहेत। बटरमुळे खूप छान याची टेस्ट येते आणि हे शिमला मिर्च याच्यामध्ये ठेवणार आहेत। मला ह्याला ना खरपूस करायचं आहे, म्हणजे एक स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी हे कढईत करत आहे। तुम्ही याला ना कुकरमध्येही करू शकता। हे पहा, एका साईडनं छानसं खरपूस झालेलं आहे। आता त्याला आपण पलटवून घेऊत। ही सुंदरशी रेसिपी लहान मुले किंवा आपणही एखाद्या प्रोग्रामच्या वेळेस जरी केलं किंवा आपल्या पार्टीच्या वेळेस जरी केलं तर खूप छान ही रेसिपी होऊ शकते। आता आपली ही भाजी तयार झाली आहे, त्याला आपण काढून घेऊत एका ठिकाणी एका डिशवर। हे पहा, ही रेसिपी नक्की बनवा। आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पाहिलं, शिमला मिर्च मी प्रेस करून दाखवते, पूर्ण शिजली आहे। आता त्याला थोडासा कट करून दाखवते। खूप सुंदर चीजी अप्रतिम लागते ही। हे पहा, याला गार्निश करूत आपण, वरून कोथिंबीर टाकली मी आणि याच्यावर थोडंसं आपण ना चीज ग्रेट करूत। जशी आपल्याला रेस्टॉरंटमध्ये ना भरवा शिमला मिर्च भेटते ना सेम त्या प्रमाणे ही आपली शिमला मिर्च झालेली आहे। एक रेस्टॉरंटल स्टाईल एक डिश झालेली आहे। ही नक्की बनवा। थँक्यू।